श्रुती आज 27/3/2022 ची अव्यक्त बाप दादांची अव्यक्त मुरली आहे. रिवाइज डेट 7/3/90. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे शासन करण्याची शक्ती आणि नियंत्रण शक्तीद्वारे स्वराज्याची प्राप्ती. आज मुलांचे स्नेही बाप दादा प्रत्येक मुलाच्या विशेष 2 गोष्टींचा तपास करत होते. स्नेहाचे प्रत्यक्ष स्वरूप मुलांना संपन्न आणि संपूर्ण बनवायचे आहे. प्रत्येकामध्ये शासन करण्याची शक्ती आणि नियंत्रण शक्ती कुठपर्यंत आली आहे हे आज पाहत होते. जसे देहाची स्थूल कर्मेंद्रिय आत्म्याच्या नियंत्रणात चालतात, जेव्हा पाहिजे, जसे पाहिजे आणि जिथे पाहिजे तसे चालवू शकता आणि चालवत राहतात, अशीच नियंत्रणाची शक्ती पण आहे. जसे हातपाय स्थूल शक्ती आहेत, तसे मन, बुद्धी, संस्कार आत्म्याच्या सूक्ष्म शक्ती आहेत. सूक्ष्म शक्तींवर नियंत्रण करण्याची शक्ती म्हणजे मन, बुद्धी, संस्कारांना जेव्हा पाहिजे, जिथे पाहिजे, जसे पाहिजे, जेवढा वेळ पाहिजे तसे नियंत्रणाची शक्ती, शासन करण्याची शक्ती आली आहे का? कारण ह्या ब्राह्मण जीवनामध्ये मास्टर सर्व शक्तींचे अधिकारी बनता. ह्या वेळेचीच प्राप्ती संपूर्ण कल्प राज्य रूपात आणि पुजारी रूपात चालते. जेवढी अर्ध्या कल्पाची विश्वाची राज्य सत्ता प्राप्त करता, तर त्यानुसार जेवढे शक्तिशाली राज्यपद व पूज्यपद मिळते, तेवढेच भक्ती मार्गामध्ये पण श्रेष्ठ पुजारी बनता. भक्तीमध्ये पण श्रेष्ठ आत्म्याची मन, बुद्धी, संस्कारावर नियंत्रण शक्ती राहते. भक्तांमध्ये सुद्धा क्रमवारीने शक्तिशाली भक्त बनतात. अर्थातच ज्या इष्टची भक्ती करतात, जेवढा वेळ पाहिजे, ज्या विधीने पाहिजे तसे करू इच्छिता, तसे भक्तीचे फळ भक्तीच्या विधीप्रमाणे संतुष्टता, एकाग्रता, शक्ती आणि खुशीची प्राप्ती करतात. परंतु राज्यपद आणि भक्तीच्या शक्तीचा प्राप्तीचा आधार हा ब्राह्मण जन्म आहे. तर ह्या संगम युगाचा छोटासा एक जन्म संपूर्ण कल्पामध्ये सर्व जन्मांचा आधार आहे. जसे राज्य करण्यामध्ये विशेष बनता, तसेच भक्त सुद्धा विशेष बनतात, साधारण नाही. भक्त माळेमध्ये असणारे फक्त वेगळे आहेत, परंतु तुम्ही स्वतःच पूज्य आणि स्वतःच पुजारी आत्म्यांची भक्ती सुद्धा विशेष आहे. तर आज बाप दादा मुलांच्या ह्या मूळ आधार जन्माला पाहत होते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ब्राह्मण जीवनामध्ये शासन करण्याची शक्ती, नियंत्रण करण्याची शक्ती नेहमी आणि किती टक्केवारीमध्ये आली आहे, यामध्ये पण पहिले आपल्याच सूक्ष्म शक्तींच्या निकालाचा तपास करा, म्हणजे यांना चेक करा. निकालामध्ये काय दिसून येते? ह्या विशेष 3 शक्ती मन, बुद्धी, संस्कारावर नियंत्रण असेल तर ह्यालाच स्वराज्य अधिकारी म्हटले जाते. तर ह्या सूक्ष्म शक्तीच स्थूल कर्मेंद्रियांना संयम आणि नियमामध्ये चालवू शकतात. तर निकाल काय पाहिला? जेव्हा, जिथे आणि जसे ह्या 3ही गोष्टींमध्ये यथाशक्ती आहात, सर्व शक्ती नाही परंतु यथाशक्ती. ज्याला डबल विदेशी आपल्या भाषेमध्ये समथिंग म्हणजे थोडेफार ह्या अक्षराचा वापर करतात, तर ह्याला सर्व शक्तींचे अधिकारी म्हणणार का? अधिकारी तर आहात, परंतु सर्वच शक्ती आहेत का? खरे तर ह्यालाच ब्राह्मण जीवनाचा पाया म्हटले जाते. ज्यांचे जेवढे स्वतःवर राज्य आहे, म्हणजे
स्वतःला चालवणे आणि सर्वांना चालवण्याची विधी येते, तेच नंबर पुढे घेतात. ह्या पायामध्ये म्हणजे या फाउंडेशनमध्ये जर यथाशक्ती आहात तर आपोआपच नंबर मागे जातो. ज्यांना स्वतःला चालवणे आणि चालणे येते तेच दुसऱ्यांना पण सहज चालवू शकतात, म्हणजे चालवण्याची शक्ती प्राप्त होते. फक्त दुसऱ्यांना चालवण्यासाठी चालवण्याची शक्ती नाही आली पाहिजे. जे आपल्या सूक्ष्म शक्तींना चालवू शकतात ते दुसऱ्यांना पण चालवू शकतात. तर स्वतःवर नियंत्रण शक्ती, शासन करण्याची शक्ती, सर्वांसाठी यथार्थ चालवण्याची शक्ती बनून जाते. जरी अज्ञानी आत्म्यांना सेवेद्वारे चालवत राहता किंवा ब्राह्मण परिवारामध्ये स्नेहसंपन्न, संतुष्टता संपन्न व्यवहार करता, दोन्हीमध्येही सफल होऊन जाणार. कारण काही मुलं अशी आहेत जे बाबांना ओळखणे, बाबांचे बनणे आणि बाबांसोबत प्रीतीची रीत निभावणे हे खूप सहज करतात, परंतु सर्व ब्राह्मण आत्म्यांसोबत चालणे यामध्ये थोडेफारच बनतात. ह्याचे कारण काय? बाबांसोबत सर्व निभावणे सहज का वाटते? कारण हृदयातून अतूट प्रेम आहे. प्रेमामध्ये सर्व निभावणे सहज होते. ज्याच्यावर प्रेम असते त्यांचा काही उपदेशाचा इशारा मिळणे सुद्धा प्रेमळच वाटतो. आणि नेहमी मनातून आनंद होतो की जे काही सांगितले ते माझ्या कल्याणासाठी सांगितले, कारण त्यांच्यासाठी हृदयामध्ये श्रेष्ठ भावना असते. तर जसे आपल्या हृदयामध्ये त्यांच्यासाठी श्रेष्ठ भावना आहे, तसेच तुमच्या शुभ भावनेची परतफेड दुसऱ्याद्वारे सुद्धा प्राप्त होते. जसे घुमटमध्ये आवाज करता तर तोच आवाज माघारी तुमच्या जवळ येतो, म्हणजे परत तुमच्या जवळ तो आवाज येतो. तर जसे बाबांसाठी अटूट, अखंड, अटल प्रेम आहे, श्रेष्ठ भावना आहे, निश्चय आहे, तसेच ब्राह्मण आत्मे क्रमवारीने असून सुद्धा आत्मिक प्रेम अटूट, अखंड आहे का? अनेक प्रकारचे वागणे, अनेक प्रकारचे संस्कार पाहून मग प्रेम करता, तर ते अटूट आणि अखंड होत नाही. कोणत्याही आत्म्याचे आपल्यासाठी किंवा दुसऱ्यासाठी वागणे, अर्थातच चरित्र किंवा संस्कार मनातून मनपसंत नसतील तर प्रेमाच्या टक्केवारीमध्ये कमी होऊन जाता ना. परंतु आत्म्याच्या श्रेष्ठ आत्मिक भावामध्ये आत्मिक प्रेम, त्यामध्ये टक्केवारी नसते. कुठलेही संस्कार असतील, वागणूक असेल, परंतु ब्राह्मण आत्म्यांचा संपूर्ण कल्पामध्ये अटूट संबंध आहे. तोच ईश्वरीय परिवार आहे. बाबांनी प्रत्येक आत्म्याला विशेष निवडून ईश्वरीय परिवारामध्ये आणले आहे. ते आपोआप आले नाहीत, बाबांनी आणले आहे. तर बाबांसमोर ठेवल्याने प्रत्येक आत्म्यासोबत आत्मिक अटूट प्रेम होऊन जाईल. कोणत्याही आत्म्याची कोणतीही गोष्ट तुम्हाला पसंत येत नाही तरी सुद्धा प्रेमामध्ये अंतर येते ना. त्यावेळी बुद्धीमध्ये हेच ठेवा की ह्या आत्म्याला बाबांनी पसंत केले आहे. जरूर त्याच्यामध्ये कोणती तरी विशेषता आहे, तेव्हाच तर बाबांनी पसंत केले आहे. सुरुवातीला बाप दादा मुलांनाही सांगत होते की समजा 36 गुणांपैकी कोणामध्ये 35 गुण नाहीत, परंतु एक गुण सुद्धा विशेष आहे, तेव्हाच तर बाबांनी त्याला पसंत केले आहे. बाबांनी त्यांचे 35 अवगुण पाहिले का एकच गुण पाहिला? मग काय पाहिजे? सर्वात मोठा गुण किंवा विशेषता, बाबांना ओळखण्याची बुद्धी, बाबांचे बनण्याची हिम्मत, बाबांवर प्रेम करण्याची विधी आहे, जे संपूर्ण कल्पामध्ये धर्मपित्यामध्ये पण नव्हती, राजनेत्यांमध्ये पण नव्हती, धनवानांमध्ये पण नव्हती, परंतु
त्या आत्म्यामध्ये ही विशेषता आहे. आता बाबा तुम्हा सर्वांना विचारतात की तुम्ही जेव्हा बाबांजवळ आले तर काय सर्वगुण संपन्न बनून आले होते का? बाबांनी तुमच्या कमजोरींना पाहिले का? हिम्मत वाढवली ना की तुम्हीच माझी होते, आहात आणि नेहमी राहणार. तर बाबांचे अनुसरण करा. जेव्हा विशेष आत्मा समजून कोणाला पण पाहणार, संबंध संपर्कामध्ये येणार, तर बाबांसमोर ठेवल्याने आत्म्यामध्ये स्वतःच आत्मिक प्रेम बाहेर येईल. तुमच्या स्नेहामुळे सर्वांचे स्नेही तुम्ही बनून जाणार आणि आत्मिक स्नेहाने नेहमी सर्वांकडून सद्भावना, सहयोगाची भावना स्वतःच तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपामध्ये प्राप्त होईल. ह्यालाच आत्मिक यथार्थ श्रेष्ठ चालवणे म्हटले जाते. आज बाप दादा हसत होते. मुलांमध्ये 3 शब्दांमुळे नियंत्रणाची शक्ती, शासन करण्याची शक्ती कमी होऊन जाते. ते 3 शब्द आहेत: व्हाय म्हणजे का, व्हॉट म्हणजे काय आणि वॉन्ट म्हणजे पाहिजे. हे 3 शब्द नाहीसे करून एक शब्द बोला. का आले तरी सुद्धा एकच शब्द बोला, वाह. काय हा शब्द आला तरी पण म्हणा वाह. वाह शब्द तर बोलण्यास येतो ना. वाह बाबा, वाह मी आणि वाह विश्वनाटक. फक्त वाह हा शब्द बोला तर ते 3ही शब्द नाहीसे होऊन जातील. त्या दिवशी पण सांगितले होते की बाप दादांनी कोणता खेळ पाहिला. तुम्हा लोकांचे एक चित्र पहिलेच बनवले आहे, ज्यामध्ये दाखवले आहे की योगी योग लावत आहे, बुद्धीला एकाग्रचित्त करत आहे, समतोल ठेवत आहे. समतोलचा तराजू दाखवला आहे. आता जेवढा बुद्धीचा समतोल करता तेवढे कोणते तरी माकड तिथे येऊन बसते. ह्या 3 गोष्टींचे माकड येतात. मग समतोल काय होणार, कसा होणार? हलचल होऊन जाईल ना. समतोल तर राहणारच नाही. तर हे 3 शब्द समतोलला नष्ट करतात, बुद्धीला नाचवत राहतात. माकड आरामात बसू शकते का? नाही ना. दुसरे काही केले नाही तरी शेपटी जरूर हलवत राहणार. तर यामध्ये पण समतोल नसल्यामुळे बाबांकडून प्रत्येक पावलात जे आशीर्वाद मिळतात किंवा आत्मिक स्नेहामुळे परिवाराकडून आशीर्वाद मिळतात त्यापासून वंचितच राहतात. जसे बाबांसोबत संबंध ठेवणे आवश्यक आहे, तसेच ईश्वरीय परिवारासोबत संबंध ठेवणे सुद्धा अति आवश्यक आहे. संपूर्ण कल्पामध्ये पहिल्या क्रमांकाची आत्मा ब्रह्मा बाबा आणि ईश्वरीय परिवाराच्या संबंध संपर्कामध्ये यायचेच आहे. असे समजायचे नाही की बाबा तर आपलेच आहेत आणि आपण बाबांची आहोत. तर ही सुद्धा सन्मानाने पास होण्याची निशाणी नाही, कारण तुम्ही संन्यासी आत्मा नाही, ऋषी मुनींची आत्मा नाही, विश्वापासून किनारा करणारे नाही, परंतु विश्वाला आधार देणारे आत्मे आहात. विश्वाचा किनारा नाही, विश्व कल्याणकारी आहात. ब्राह्मण आत्म्यांचे तर सोडा, परंतु प्रकृतीला सुद्धा परिवर्तन करणारे आधार तुम्हीच आहात. तर असे परिवाराच्या अविनाशी प्रेमाच्या धाग्यामधून निघू शकत नाही. विजयी रत्न प्रेमाच्या धाग्यामधून निघू शकत नाहीत. त्यामुळे कधी पण कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणत्याही ठिकाणामध्ये, कोणत्याही वेळेपासून किंवा कोणत्याही सोबतीपासून किनारा करून आपल्या अवस्थेला चांगले बनवून दाखवणार असा विचार सुद्धा करायचा नाही. मनात आहे ना की आपण ह्यांच्याबरोबर चालू शकत नाही, त्यांच्याबरोबर चालू शकतो. ह्या ठिकाणावरून उन्नती होणार नाही तर दुसऱ्या ठिकाणावर होईल. ह्या सेवेमध्ये विघ्न आहे, दुसऱ्या सेवेमध्ये चांगले होईल. ह्या सर्व किनारा करण्याच्या गोष्टी आहेत.
जर एका वेळेस ही सवय स्वतःमध्ये पडली, म्हणजे ही सवय स्वतःला लागली, तर ही सवय तुम्हाला कुठे पण टिकू देणार नाही, बुद्धीला एकाग्र करू देणार नाही. कारण बुद्धीला बदलण्याची सवय लागली आहे. ही सुद्धा कमजोरीच मोजली जाणार, उन्नतीमध्ये हे मोजले जाणार नाही. नेहमी आपल्यामध्ये ही शुद्ध इच्छा ठेवा, निरुत्साही बनू नका. जसे बाबांनी प्रत्येक मुलामध्ये शुद्ध इच्छा ठेवली. कसे पण आहात, बाबा शेवटच्या क्रमांकामध्ये पण कधी निरुत्साही होत नाही. नेहमीच आशा ठेवली, तर तुम्ही सुद्धा स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी आणि सेवेसाठी कधीच निरुत्साही म्हणजे दिलशिकस्त बनू नका. शाह म्हणजे मोठ्या हृदयाचे, नेहमी मोठे हृदय. कोणत्याही कमजोरीचा संस्कार धारण करू नका. माया वेगवेगळ्या रूपात कमजोर करण्याचा प्रयत्न करते, परंतु तुम्ही मायाचे सुद्धा ज्ञानी आहात का अर्धेच ज्ञान आहे? हे सुद्धा आठवणीत ठेवा की माया नवनवीन रूपामध्ये येते, जुन्या रूपामध्ये येणार नाही. कारण ती सुद्धा जाणते की हे मला ओळखून घेतील. गोष्ट तीच असते, परंतु नवीन रूप धारण करून येते. तर समजले? टीचर्स मायेचे ज्ञानी आहेत ना? फक्त ज्ञान नाही, परंतु ज्ञान संपन्न आहात ना? बाबांना जाणले, फक्त हा विचार करायचा नाही, मायाला सुद्धा ओळखायचे आहे. आता बंधनामध्ये बांधलेले आहात का अजून अवघड वाटते? गोड बंधन वाटते का थोडे कठीण बंधन वाटते? विचार करता की इथे तर खूप मरावे लागेल. बाबांचे बनले आहात, आता मग हे करायचे, हे करायचे आहे, कुठपर्यंत करणार? जर हे माहीत असले असते तर इथे आलोच नसतो. असे विचार तर चालत नाहीत ना. जिथे प्रेम असते तिथे कोणतीच गोष्ट कठीण वाटत नाही. परवाना सुद्धा क्षमावर अर्पण होऊन जातो. तर तुम्ही श्रेष्ठ आत्मे परमात्म प्रेमावर कठीण अनुभव करू शकता का? जेव्हा परवाना समर्पित होऊन जातो तर तुम्ही का करू शकणार नाही? ज्यावेळी कठीण अनुभव होतो तर जरूर प्रेमाच्या टक्केवारीमध्ये अंतर झाले आहे, म्हणून काही वेळा अवघड वाटते. जर कठीण असेल तर नेहमीसाठीच कठीण वाटायला पाहिजे. कधी कधीच असे अवघड का वाटते? परमात्मा आणि तुमच्यामध्ये कोणती गोष्ट आली त्यामुळेच अवघड होऊन जाते आणि टक्केवारीमध्ये फरक पडतो. ते मधील गोष्टी काढून टाका, तर मग सर्व सहज होऊन जाईल. बाप दादा नेहमी सांगतात, टीचर्स म्हणजे नेहमी स्वतःला हिमतीने चालवणारे आणि दुसऱ्यांना सुद्धा हिम्मत देण्यासाठी निमित्त बनणारे. नाहीतर टीचर्स का बनले? टीचर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी निमित्त आहात ना. कमजोरला हिम्मत देऊन पुढे घेऊन जाण्याच्या सेवेसाठी निमित्त आहात. योग्य टीचरचे पहिले लक्षण आहे, ते कधी हिम्मतहीन बनत नाहीत. ते स्वतःच हिम्मतमध्ये राहतात. ते दुसऱ्यांना सुद्धा जरूर हिम्मत देतात. स्वतःमध्ये हिम्मत कमी असेल तर दुसऱ्यांना सुद्धा हिम्मत देऊ शकणार नाही. अच्छा, चारी बाजूच्या हिम्मत मुलांची, मदत बाबांची, ह्या अधिकाराचा अनुभव करणाऱ्या, सदैव स्वराज्याच्या शक्तीला दरवेळेस प्रयोगामध्ये आणणाऱ्या, नेहमी बाबा आणि सर्व आत्म्यांमध्ये अटूट स्नेही, नेहमी प्रत्येक कार्यामध्ये संबंध संपर्कामध्ये वाह वाहचे गीत गाणाऱ्या, अशा सर्वोच्च सर्व शक्तींचे अधिकारी मुलांना बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. आम्हा मुलांची सुद्धा बाप दादांना प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. आजचे वरदान आहे, प्लेन बुद्धी म्हणजे सरळ बुद्धी बनून सेवेच्या योजना बनवणारे यथार्थ सेवाधारी भव. विस्तार आहे,
यथार्थ सेवाधारी त्यांना म्हटले जाते, जे स्वतःची आणि सर्वांची सेवा एकत्र करतात. स्वतःच्या सेवेमध्ये सर्वांची सेवा समावलेली आहे असे नाही. दुसऱ्यांची सेवा करा आणि स्वतःच्या सेवेमध्ये निष्काळजीपणा ठेवा. सेवेमध्ये सेवा आणि योग दोन्ही एकत्र असायला हवेत. त्यासाठी सरळ बुद्धी बनून म्हणजे प्लेन बुद्धी बनून सेवेच्या योजना बनवा. निमित्त आणि निर्माण भाव ह्यांच्याशिवाय सरळ बुद्धी म्हणजे कोणतीही गोष्ट बुद्धीला स्पर्श करणार नाही. हदचे नाव हदचा मान नको, परंतु निर्माण हेच शुभ भावना आणि शुभ कामनेचे बीज आहे. आजचे बोधवाक्य आहे, ज्ञानदानासोबत गुणदान करा तर सफलता प्राप्त होत राहील. ओम शांती.